नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला कोणत्या लेवलच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटू शकतं तुमच्या कॅटेगरीनुसार. ठीक आहे, कारण आज आपल्याला पासिंग पर्सेंटाईल बघायचे आहेत, म्हणजे मिनिमम पर्सेंटाईल त्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी किती लागतील तुमच्या कॅटेगरीनुसार. ठीक आहे, पण त्याआधी कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा तुम्हाला पूर्ण डेमो व्हिडिओ हवा आहे का कॅप राऊंड रजिस्ट्रेशनचा. जर तुम्हाला हवा असेल तर प्लीज प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट सेक्शन मध्ये रजिस्ट्रेशन नक्कीच कॉमेंट करेल, जेणेकरून मी तो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ प्लॅन करतोय. ठीक आहे, मागच्या वर्षाचा पूर्ण प्लॅटफॉर्म तुम्हाला दाखवेल, कुठं रजिस्टर करायचं असतं, कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात, व्हेरिफिकेशन कसं करायचं असतं, या सगळ्यांचा जर एक डेमो व्हिडिओ हवा असेल रजिस्ट्रेशन सुरू होण्याच्या आधी, प्लीज मला कॉमेंट सेक्शन मध्ये रजिस्ट्रेशन नक्कीच लिहा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ तो प्लॅन करू शकतो. ठीक आहे, तुमच्या डिमांडनुसारच व्हिडिओज येतील बाळांनो. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत एक चांगल्या कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन निघून जात बाळांनो, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. जोपर्यंत कॅप राऊंड वगैरे सगळ्या रिलेटेड अपडेट्स तुमच्या कॅप राऊंडच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात. व्हॉट्सअप ग्रुप फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करून घ्या बाळांनो. ठीक आहे, चला बोलूया MHTCT 2026च्या पासिंग पर्सेंटाईल वरती. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे पासिंग पर्सेंटाईल नेमकं काय असतं. पासिंग पर्सेंटाईल म्हणजे असतं बाळांनो मिनिमम पर्सेंटाईल रिक्वायर्ड टू गेट ऍडमिशन. ठीक आहे, आता तुमचे 4 राऊंड्स होतात बेसिकली. ठीक आहे, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, ठीक आहे, कॅप राऊंड 3 आणि तुमचा कॅप राऊंड 4. जे तुमचं लास्ट राऊंडचं कट ऑफ असतं बाळांनो कॅप राऊंड 4चं, ते तुमचं असतं मिनिमम पर्सेंटाईल. ते काय असतं तुमचं मिनिमम पर्सेंटाईल, त्यालाच आपण काय म्हणतो बाळांनो पासिंग पर्सेंटाईल. काय म्हणतो पासिंग पर्सेंटाईल, समजते गोष्ट, याला म्हणतात पासिंग पर्सेंटाईल. म्हणजे जे शेवटच्या राऊंडचं जे कट ऑफ असतं त्या कॉलेजचं, त्याला आपण पासिंग पर्सेंटाईल म्हणतो. म्हणजे मिनिमम पर्सेंटाईल त्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी एवढे लागले होते. स्पॉटचं आपण याच्यात कन्सिडर नाही करत आहे, कारण स्पॉटचं खूप व्हॅरी होतं बाळांनो. ठीक आहे, या वर्षी 90 असेल, पुढच्या वर्षी 95 असेल, मागच्या वर्षी 87 होतं, पूर्ण व्हॅरी करतं स्पॉटचं कट ऑफ. स्पॉटचं कट ऑफ कोणीच अनालिसिस करू शकत नाही. हा, पण कॅप राऊंडचं कट ऑफ इतकं वोलॅटाईल नाही राहत बेसिकली, है ना. तर लास्ट राऊंडचं जे पण कट ऑफ असतं बाळांनो, लास्ट राऊंडचं जे पण पर्सेंटाईलला क्लोज होतं कॉलेज, त्याला बेसिकली पासिंग पर्सेंटाईल आपण म्हणतो बाळांनो. ठीक आहे, आता पासिंग पर्सेंटाईल आपल्याला प्रत्येक कॉलेजचे वेगवेगळे असू शकतात. टॉप लेवल कॉलेजेसचे वेगळे असू शकतात, मीडियम लेवल 1चे वेगळे असू शकतात, मीडियम लेवल 2चे वेगळे असू शकतात, लो लेवलचे वेगळे असू शकतात, बिलो लो लेवलचे वेगळे असू शकतात. टॉप कॉलेज म्हणजे काय रे बाळांनो, टॉप कॉलेज म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रात आता 350 पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत, पण मिनिमम आपण 350 जरी कन्सिडर केले ना, टॉपचे 35 कॉलेजेस तुम्ही कन्सिडर करा, ते टॉप कॉलेजेसमध्ये येतात. टॉपचे 35. इथं फक्त मी COEP, VGT, वालचंद, PhD, VIT, KGS, ताडोबा, SPIT यांची गोष्ट नाही करते, हे टॉप 10 मध्ये येतात बाळांनो, है ना. त्यांच्यासाठी तुम्हाला 98, 97च्या वरतीच लागतात पर्सेंटाईल, कोणत्याही ब्रांचमध्ये घ्या. ठीक आहे, इथं आपण बोलतोय टॉप लेवल कॉलेजेस म्हणजे 10% कॉलेजेस, पहिले 10% कॉलेजेस, है ना. टॉप 35 कॉलेजेस आपण बोलू शकतो. त्या कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी तुम्हाला किती पर्सेंटाईल लागतील लास्ट राऊंडला, पासिंग पर्सेंटाईल किती असेल त्याचं, अशा पद्धतीने आपल्याला पासिंग पर्सेंट बघायचे. मीडियम लेवल 1, त्यानंतर मीडियम लेवल 2, लो लेवल, बिलो लो लेवल. आता टॉप लेवल कॉलेजेसचं ॲव्हरेज पॅकेज किती जातं बाळांनो, 12 ते 15 लाख रुपये तुम्ही कन्सिडर करा. मीडियम लेवल कॉलेजेस म्हणजे काय, तुम्ही असं कन्सिडर करा, हे 35 झाले ना, याच्यानंतरचे 50 कॉलेजेस तुमचे मीडियम लेवलमध्ये, मीडियम लेवल 1 मध्ये असतील बाळांनो. ठीक आहे, ज्यांचं ॲव्हरेज पॅकेज 8 ते 10 लाख रुपये जातं बाळांनो. मीडियम लेवल 2 काय असतं तुम्ही कन्सिडर करा, यानंतरचे 100 कॉलेजेस. ठीक आहे, त्यांचं ॲव्हरेज पॅकेज किती जातं बाळांनो, 6 ते 8 लाख रुपये जातं. लो लेवल म्हणजे काय रे बाळांनो, त्यानंतरचे 100 कॉलेजेस. ठीक आहे, त्यांचं ॲव्हरेज पॅकेज 4 ते 6 लाख रुपयाच्या दरम्यान जातं. बिलो लो लेवल कॉलेजेस म्हणजे 4 किंवा 4 पेक्षा कमी पॅकेज असतं बाळांनो, ते तुम्ही बिलो लो लेवल कन्सिडर करू शकता. ते 70-80 कॉलेजेस तुमचे भरतील बाळांनो, 50 ते 80 कॉलेजेस. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचे पूर्ण 350 कॉलेजेस भरतात बाळांनो. ठीक आहे, हे झाले 100, 200, 250 ने हे 50 कन्सिडर केले, 300 आणि हे 50, 350 अशा पद्धतीने बाळांनो. ठीक आहे, तर हे असतं तुमचं कॉलेजेसचे लेवल्स. ठीक आहे, आता इथं तुम्ही 8 ते 10 लाख रुपये पकडा, इथं 6 ते 8 लाख रुपये पकडा, इथं 4 ते 6 लाख रुपये पकडा, इकडे बिलो 4 लाख रुपये पकडा. पासिंग पर्सेंटाईल थोडंफार समजलं तुम्हाला काय असतं, है ना. आता पासिंग पर्सेंटाईल व्हॅरी करू शकतं कॅटेगरीनुसार. ओपनचे वेगळे असू शकतं, ओबीसीचं वेगळं असू शकतं, एनटीचं वेगळं, SC STचं वेगळं असू शकतं, SCBC EWSचं वेगळं असू शकतं. बघा बाळांनो, एक तुम्हाला गोष्ट सांगतो, OBC, EWS आणि SCBCचं ऑलमोस्ट सेम असतं कट ऑफ मेजॉरिटी कॉलेजचं. ठीक आहे, प्रत्येक कॉलेजचं नाही, पण मेजॉरिटी कॉलेजचा थोडाफार फरक असतो. हा, SCBC आणि EWSचं थोडंसं जास्त जातं, पण ऑलमोस्ट ते OBC इतकं येऊन लागलेले बाळांनो आजकाल. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं कसं काय बाळांनो, आपण कसं काय बघणार आहोत आता. टॉप लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी ओपनसाठी किती लागेल पासिंग पर्सेंटाईल, OBC साठी किती लागेल, NT साठी किती, SC ST साठी किती, SCBC साठी किती. पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हे कॉलेजेस तुम्हाला तेव्हाच भेटतील बाळांनो जेव्हा तुमचे ऑप्शन फॉर्म व्यवस्थित असेल. ऑप्शन फॉर्म म्हणजे काय रे बाळांनो, कॉलेज लिस्ट.
जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित नसतील तर तुम्हाला हे कॉलेजेस भेटणार नाही. कारण कॉलेज लिस्ट मध्ये एक सुद्धा कॉलेज खाली वरती झालं ना बाळांनो, तिथं तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊन जातं. ठीक आहे, किंवा जर तुम्ही व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली तर तुम्हाला कमी पर्सेंटाईलला पण एक चांगलं कॉलेज लागतं बाळांनो. मी असं नाही म्हणत तुम्हाला 20% आहे तर तुम्हाला 99% कॉलेज लागेल, शक्यच नाही ते. ठीक आहे, पण जर तुम्हाला 80 आहेत तर तुम्हाला 85चं लागू शकतं बाळांनो, 85 आहेत तर तुम्हाला 87चं लागू शकतं. ठीक आहे, जर तुमची व्यवस्थित कॉलेज लिस्ट राहिली तर. आता मागच्या वर्षी भरपूर असे विद्यार्थी होते बाळांनो ज्यांनी एक छोट्या छोट्या मिस्टेक केल्या, त्यांचे चांगले कॉलेजेस गेले हातातून. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल त्यांनी 7 नंबरला DY पाटील आकुर्डी टाकून दिलं, 8 नंबरला VIT टाकून दिलं, 9 नंबरला PCCOE टाकून दिलं. त्यांना PCCOE ला ऍडमिशन भेटणार होतं तरी त्यांना DY पाटीलला भेटलं का? कारण त्यांनी ते प्रिफरन्स वरती टाकली होती बाळांनो. ठीक आहे, आणि छोट्या छोट्या चुका करतात. फॉर एक्झाम्पल PCCOE ला फॉर एक्झाम्पल त्यांना CS भेटतंय आणि DY पाटीलला AIML भेटतंय, ते तिथं AIML साठी निघून जातात. बाळांनो तुम्हाला हे समजून घ्यायचं गरजेचं आहे. CSIT AIML तुमचं AIDS तुमचं सायबर सिक्युरिटी, कम्प्युटर नेटवर्क, डेटा सायन्स हे सगळ्या एकच माळेचे मणी आहेत. यांच्यामध्ये जास्त कॉम्प्रोमाइज तुम्ही करू शकता. ठीक आहे, पण कॉलेजमध्ये कॉम्प्रोमाइज नका करू ना. कुठं PCCOE गेलं, कुठं तुमचं DY पाटील गेलं, है ना. एक कॉलेजची प्रिफरन्स खाली वरती झालं, गेलं, कॅन्सल झालं PCCOE. नेक्स्ट राऊंडला सीट्स खाली नव्हत्या. म्हणून एक तुमची मिस्टेक ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये पण पोहोचू शकते आणि खराब कॉलेजमध्ये पण पोहोचू शकते. ठीक आहे, त्याचसाठी बाळांनो आपण महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली, कॉमेंट सेक्शन मध्ये सुद्धा आपण लिंक पेस्ट केलेली बाळांनो. तिथून तुम्हाला ऍप डाउनलोड करून रजिस्टर करायचे. जरी कमी पर्सेंटाईल असतील बाळांनो तरी एक टॉप लेवल कॉलेजमध्ये CSIT पॉसिबल असतं जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, कॉलेज काउन्सिलिंग व्यवस्थित केली. लास्ट इयर असे भरपूर विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी ते आज महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो? फक्त एकच गोष्ट व्यवस्थित केली, काउन्सिलिंग व्यवस्थित केली, पर्सनल काउन्सिलिंग मधून कॅप राउंड व्यवस्थित खेळले, स्पॉट राउंड व्यवस्थित खेळले. ठीक आहे, त्यांचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित केलं. आतापासून जोपर्यंत त्यांचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत होते. त्यांची कॉलेज लिस्ट आम्ही स्वतः बनवली. ठीक आहे, त्यांचे पर्सेंटाईल, त्यांची कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या त्यांच्या रिक्वायरमेंट समजून घेतला. त्यानुसार त्यांची कॉलेज लिस्ट बनवली आणि तीच कॉलेज लिस्ट त्यांनी CET सेलला सबमिट केली. कॅप राउंड, स्पॉट राउंड, ILS राउंड व्यवस्थित खेळले. ठीक आहे, आपण व्यवस्थित त्यांना गाईड केलं म्हणून कमी पर्सेंटाईलला पण त्यांना एक चांगलं कॉलेज अलॉट झालं बाळांनो. ठीक आहे, ते तुमच्या सोबत पण होईल कारण यानंतर तुमचं तुमच्यासमोर पूर्ण अंधार आहे बाळांनो, तुम्हाला काहीच माहित नाही. आणि त्या अंधारात तुमचा हात पकडून तुम्हाला चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करू. नक्कीच तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग मध्ये रजिस्टर करू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, लास्ट इयर असे पण खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे 98-99% होते तरी त्या थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का? प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले, है ना. जर तुम्हाला महाराष्ट्राचे 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे ना तर प्रत्येक गोष्ट स्वतःहून करून घ्या. जर तुम्हाला कॅप राउंड, स्पॉट राउंड, ILS राउंड सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर सगळ्या गोष्टी स्वतःहून करून घ्या. जर नाही माहित तर पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा. जिथून पण तुम्हाला करायचं तिथून करून घ्या बाळांनो. जे तुमचे फेवरेट टीचर असतील त्यांच्याकडून करून घ्या, पण पर्सनल काउन्सिलिंग गरजेची आहे. ठीक आहे, तुम्ही 1-2-3 हजार रुपये फीस कडे नका बघू. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न असतो शेवटी. ठीक आहे, डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राउंड 1 2 3 फीस, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप फीस सगळ्या गोष्टी आपण पर्सनल काउन्सिलिंग मध्ये कव्हर करतो बाळांनो. स्कॉलरशिप सुद्धा मागच्या वर्षी 2 ते 3 लाख रुपये फीस होती विद्यार्थ्यांची. आपण त्यांना योग्य स्कॉलरशिप दर्शवल्या, त्यांची फीस कमी होऊन गेली बाळांनो, 0 होऊन गेली ऑलमोस्ट. ठीक आहे, त्यांच्यासाठी मोठा डिफरन्स क्रिएट झाला. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर अपॉइंट केले जातात बाळांनो. कधीही तुम्हाला काही डाऊट असला तुम्ही त्यांना कॉल करू शकतात आणि मेसेज पण करू शकतात. फक्त आपण मेसेजचं फीचर असं नाही बाळांनो, तुम्ही कॉल पण करू शकतात, मेसेज पण करू शकतात. तुमच्या सगळ्या अडचणी ते क्लिअर करतील. तुमचे पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचं, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून आपण प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करतो कुठे तुमचा नंबर लागतोय. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला CET सेलला सबमिट करायची असते बाळांनो, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण आपल्याला एक चांगलं कॉलेज टार्गेट करता येतं. ठीक आहे, जरी हाय पर्सेंटाईल असतील किंवा लो असतील बाळांनो, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. जर हे 50% काम व्यवस्थित केलं, बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली, बेस्ट काउन्सिलिंग केली तर तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. आणि हा फक्त नेक्स्ट 4 वर्षाचा विषय नाही बाळांनो, हा नेक्स्ट 20 वर्षाचा विषय. हे जे आता तुमचे नेक्स्ट 3 महिने आहेत ना, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, हे 20 वर्ष डिसाईड करणार आहेत बाळांनो. जर हे 3 महिन्यामध्ये चांगलं कॉलेज क्रॅक केलं तर तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये जाणार. जर 4 वर्ष चांगल्या कॉलेजमध्ये अभ्यास केला तर तुम्ही चांगल्या नोकरी करणार बाळांनो. नेक्स्ट 20 वर्ष त्याच्यावर डिपेंडंट असतील, है ना. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथे योग्य निर्णय या काही अडचण असेल तुम्ही मला या नंबरला व्हॉट्सअप करू शकतात बाळांनो. कॉल रिसीव्ह करणं पॉसिबल नाही या क्षणी. ठीक आहे, प्लीज तुम्ही तुमचे क्वेरीज मला व्हॉट्सअप करा. बघूया आता आपण टॉप लेवल कॉलेज पासून सुरू करूया बाळांनो. जर तुम्हाला टॉप लेवल कॉलेजमध्ये जायचं, टॉप लेवल कॉलेज काय असतं बाळांनो, 350 कॉलेजेस आहेत ना, 350चे वरचे 10% कॉलेजेस म्हणजे किती, टॉप 10% कॉलेजेस म्हणजे पहिले 35 कॉलेजेस महाराष्ट्रातले. त्यांच्यामध्ये जर तुम्हाला जायचंय बाळांनो, ओपन कॅटेगरीसाठी शेवटचा राऊंडचा कट ऑफ कमीत कमी 95% जाईल बाळांनो, है ना. ओबीसी कॅटेगरीचं कमीत कमी तुमचं पासिंग पर्सेंटाईल इथं 90%च्या आसपास असेल बाळांनो. NT कॅटेगरीचं कमीत कमी 85% बाळांनो. SC STचं 80% आणि SC BC किंवा EWSचं बाळांनो 92%. अगेन इथं मी COEP VGTIचे
बद्दल बोलत नाहीये, त्यांचे 98ला 97लाच क्लोज होऊन जातील SC ST चे सुद्धा, है ना. तर आपण बोलतोय टॉप 35 कॉलेजेस, ठीक आहे. 350 महाराष्ट्रात कॉलेजेस आहेत. आपण काहीच मुंबई पुणे काहीच नाही बोलत आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला टॉप 10% कॉलेजमध्ये जायचंय, ते वालचंद सांगलीचं पण असू शकतं, ठीक आहे. ते तुमचं KK वाघ पण असू शकतं. टॉप 10% मध्ये जे पण येतात, ठीक आहे, ते सगळे कॉलेजेस असू शकतात, ठीक आहे. फक्त मुंबई पुणे आपण फिल्टर नाही लावलेलं, है ना. तर आणि आपण COEP VGTI बद्दल पण फक्त स्पेसिफिक नाही बोलत आहे, आपण टॉप 10% बोलत आहे. म्हणजे 35 कॉलेजेस महाराष्ट्रातले तुम्ही कन्सिडर करा, टॉप 35, है ना. 350 टोटल कॉलेजेस आहेत कमीत कमी, है ना. आता M1 लेवल कॉलेजमध्ये जायचंय म्हणजे तुम्ही कन्सिडर करा बाळांनो 35 नंतरचे 50, है ना. 35 नंतरचे 50 जे कॉलेजेस आहेत बाळांनो, ते तुमचे M1 लेवल कॉलेजेसमध्ये येतात, मीडियम लेवल 1. त्या कॉलेजेसमध्ये जायचंय बाळांनो, तर तुम्हाला कमीत कमी ओपनसाठी 80% लागतील बाळांनो. OBC साठी कमीत कमी 70% तुम्हाला आणावे लागतील. NT साठी कमीत कमी 65% आणावे लागतील. SC ST साठी कमीत कमी 60%, SC BC EWS साठी कमीत कमी 62% तुम्हाला आणावे लागतील बाळांनो M1 लेवलच्या कॉलेजमध्ये, ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे भरपूर आता टॉप लेवल कॉलेजेस असतात, M1 लेवल कॉलेजेस असतात, M2 लेवल कॉलेजेस असतात, लो लेवल कॉलेजेस असतात, बिलो लो लेवल कॉलेजेस असतात, ठीक आहे. जर तुम्ही व्यवस्थित काउन्सिलिंग केली, कॉलेज लिस्ट बनवली ना, तुम्ही बिलो लो लेवल मधून लो लेवल पर्यंत पोहोचू शकतात. लो लेवल मधून M2 मध्ये पोहोचू शकतात बाळांनो, M2 मधून M1 मध्ये पोहोचू शकतात, M1 मधून टॉप मध्ये पोहोचू शकतात, ठीक आहे. ही पॉवर असते काउन्सिलिंगची, योग्य कॉलेज लिस्टची, योग्य मार्गदर्शनाची, ठीक आहे. असं कधी नाही होत की बिलो लो लेवल मधून डायरेक्ट टॉप मध्ये पोहोचून जातात, नाही, दॅट्स नॉट पॉसिबल, है ना. कारण आपण डोनेशन भरून थोडी गोष्टी करतो, आपण नॉर्मल गव्हर्नमेंट प्रोसेसने जातो. तर व्यवस्थित कॉलेज लिस्ट वगैरे बनवली तर एक लेवल वरतीचं कॉलेज नक्कीच पॉसिबल असतं. पण तुम्ही असं नका एक्सपेक्ट करू, कोणत्याही काउन्सिलर कडून हे नका एक्सपेक्ट करू मला बिलो लो लेवल भेटत होतं ना आम्हाला टॉप भेटून गेलं, नाही. एक लेवल वरतीचं कॉलेज नक्कीच भेटतं पण, है ना. आता आपण M2 कॉलेजेस बद्दल बोलूया बाळांनो. M2 म्हणजे काय रे बाळांनो, त्यानंतरचे 100 तुम्ही कन्सिडर करा, बरोबर. M2 मध्ये जर जायचंय बाळांनो तुम्हाला कमीत कमी ओपनला 65, आता बघा 35 त्यानंतरचे 50 झाले, है ना. म्हणजे किती तुमचे 50 आणि 35 85 झाले. 85च्या नंतरचे 100 तुम्हाला कन्सिडर करायचे M2 मध्ये. गोष्ट समजते, है ना. हा, ओपन साठी किती लागेल 65% आसपास लागतील बाळांनो. OBC साठी तुम्ही 55% कन्सिडर करा. NT साठी तुम्ही कन्सिडर करा बाळांनो 50%, ठीक आहे. SC किंवा ST साठी कन्सिडर करा 45%, SC BC किंवा EWS साठी कन्सिडर करा 58% बाळांनो. कमीत कमी एवढे पर्सेंटाईल लागतील तुम्हाला M2 लेवलच्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी. आता लो लेवल काय असतात बाळांनो, पहिले 35 झाले, त्यानंतरचे 50 झाले, त्यानंतरचे 100 झाले आपले कॉलेजेस. आता त्यानंतरचे जे 100 कॉलेजेस आहेत बाळांनो ते लो लेवल कॉलेजेस आहेत, ठीक आहे. तिथं जाण्यासाठी तुम्हाला ओपनला 50% बाळांनो, OBC ला तुम्हाला 40%, NT ला तुम्हाला 35% बाळांनो, SC ST ला 30%, SC BC EWS ला तुम्हाला 42% लागतील. कमीत कमी एवढे पर्सेंटाईल लागतील तुम्हाला लो लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर असतं तुमचं बिलो लो लेवल कॉलेजेस बाळांनो, जिथं सगळ्यात कमी म्हणजे 4 लाख किंवा 4 लाखापेक्षा जास्त कमीचं पॅकेज तुम्हाला इथं भेटतं. जर ओपन आता या कॉलेजेसमध्ये पण हायेस्ट पॅकेज तुमचं 10-12 लाखाचं जातं बाळांनो, 10-12 लाखाचं जातं. कारण एखाद दोन विद्यार्थी चांगलं काढतो पॅकेज, ठीक आहे. पण आपल्याला सरासरी बघावी लागते, है ना. ओपन मध्ये तुम्हाला कमीत कमी 40% बाळांनो, OBC मध्ये कमीत कमी 30%, NT मध्ये कमीत कमी 25%, SC ST मध्ये कमीत कमी तुम्हाला बाळांनो 20% लागतील बाळांनो, आणि SC BC EWS मध्ये कमीत कमी तुम्हाला 32च्या आसपास पर्सेंटाईल लागतील बिलो लो लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी सुद्धा. याच्यापेक्षा जर कमी पर्सेंटाईल आहे तर तुम्ही त्या कॉलेजेसचं प्लेसमेंट नसणार आहे बाळांनो, तिथं कंपनीज नसतील येत, ठीक आहे. तुम्हाला तिथं फक्त डिग्री भेटेल. डिग्री नंतर तुम्ही तुमचं UPSC MPSC काही करायचं असेल तर तुम्ही याच्यापेक्षा लो लेवल कॉलेजेसमध्ये पण ऍडमिशन घेऊ शकतात बाळांनो. किंवा इंजिनिअरिंग करून त्यानंतर तुम्ही कम्प्युटरचा कोर्स करून त्यानंतर नोकरीला लागू शकतात, ते पण तुमच्यासाठी एक ऑप्शन असतं, ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, जरी तुमचे कमी पर्सेंटाईल किंवा जास्त पर्सेंटाईल, जर कॉलेज लिस्ट आणि काउन्सिलिंग व्यवस्थित केली तर तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो, ठीक आहे. एक लेवल तरी अपग्रेड होईल, आणि एक लेवल अपग्रेड झाल्याने खूप मोठा फायदा असतो बाळांनो. जिथं 8 लाखाचं पॅकेज इथं 10 लाखावरती पोहोचताय तुम्ही एक लेवल अपग्रेड केल्याने, है ना. या डिफरन्सला समजून घ्या बाळांनो, है ना. तुम्हाला जिथून काउन्सिलिंग करू वाटली तिथून करा, पण कॉलेज लिस्ट तज्ञांकडून बनवून घ्या, चांगल्या लोकांकडून बनवून घ्या बाळांनो. मार्गदर्शन चांगल्या लोकांकडून घ्या, ठीक आहे. काउन्सिलिंग खूप काही बदल नाही करत, असं नका समजू तुम्ही की मला 0% आले तर मला COEP मध्ये ऍडमिशन भेटून दिलं, नाही. ह्या सगळ्या गोष्टी नाही होत, है ना. या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली पण पॉसिबल नाही आहेत बाळांनो, है ना. तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये सुद्धा पॉसिबल नाही आहेत. हा, आपण कॅप राऊंड मध्ये प्रत्येक गोष्ट योग्य केली, कॉलेजेसची प्रिफरन्स आपल्या पर्सेंटाईल नुसार लावली. फॉर एक्झाम्पल तुमचे 50% आले, तुम्ही 50% कोणते कॉलेज टाकले पाहिजे सांगा मला. कमीत कमी तुम्ही 40% ते 60% दरम्यानचे कॉलेज टाकले पाहिजे, तेच तुमच्या कामाचे. तुम्हाला आता होतं काय माहितीये का, मी तुम्हाला सांगतो. आता एक गोष्ट महत्वाची सांगतोय ना, या गोष्टीला ज्या विद्यार्थ्याने समजून घेतलं ना व्यवस्थित, त्याला गोष्टी सगळ्या समजून जातील, है ना.
आता फॉर एक्झाम्पल तुमचे 60 पर्सेंटाईल आहेत, तुम्ही कॉलेज रेस्ट कोणती टाकायला पाहिजे? जास्तीत जास्त 70 पर्सेंटाईल किंवा 75 पर्सेंटाईल पर्यंत, आणि लोअर लिमिट किती टाकायला पाहिजे? 50 पर्सेंटाईल पर्यंत. जर तुम्ही हे टाकलं ना बाळांनो, तुम्हाला योग्य कॉलेज भेटेल. जर तुम्ही 60 पर्सेंटाईल तर 90 पर्सेंटाईलचं किंवा 95 पर्सेंटाईलचं COEP VGTI टाकून ठेवलं, तुम्हाला ते कॉलेज लागणार नाही. पहिली गोष्ट तर तुमची जी पोझिशन होती ना ती दुसरं कोणी घेऊन जाईल. म्हणजे तुम्हाला 50 ते 70 पर्सेंटाईल मध्ये लागणार होतं, पण ते आता दुसरं कोणी घेऊन जाईल. तुम्हाला 50च्या सुद्धा खाली जावं लागेल नेक्स्ट राऊंडसाठी. गोष्ट समजते? म्हणजे तुमच्या पर्सेंटाईलच्या अनुसार तुमची लिस्ट बनली पाहिजे, तुमच्या कॅटेगरीच्या अनुसार, तुम्हाला ज्या सिटीमध्ये ज्या ब्रांचमध्ये पाहिजे त्यानुसार तुमची लिस्ट बनली पाहिजे. असं नाही की माझे 60 पर्सेंटाईल आहे तर माझ्या कॉलेजमध्ये COEP VGTI का नाही? हे तुमचं चुकीचं आहे बाळांनो. तुम्हाला असंही नाही भेटणार आहे. अदरवाईज बिनाकामाची तुम्ही तुमची पोझिशन कमी करताय बाळांनो. जे तुम्हाला भेटणार होतं ते दुसऱ्याला भेटलं, आता तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी मध्ये जावं लागेल. समजतंय? हा डिफरन्स पडतो. तर योग्य कॉलेज लिस्ट बनवा, योग्य ऑप्शन फॉर्म भरा बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला रजिस्ट्रेशन वरती हवा आहे का बाळांनो? डिटेल रजिस्ट्रेशन कसं करायचं असं कॅप राऊंडचं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल. फक्त मला कमीत कमी या व्हिडिओमध्ये कमीत कमी 200 कमेंट्स आले पाहिजे, तरच मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेल. ठीक आहे? तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, नक्कीच तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा. प्लीज पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती, कॉल नका करू. माझ्याकडनं कॉल रिसीव्ह नाही होते बाळांनो आता. ठीक आहे? तुम्हाला काही अडचण असेल व्हॉट्सअप करा. मी 24 तासात एकदा व्हॉट्सअप प्रत्येक विद्यार्थ्याचा मेसेज बघून घेतो, है ना? ठीक आहे, चला. त्यानंतर नक्कीच तुम्ही एनरोल करा पर्सनल काउन्सिलिंगमध्ये. ठीक आहे? 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत पर्सनल मेंटरशिप प्रोव्हाइड केलेली आहे बाळांनो, काउन्सिलिंग प्रोव्हाइड केली आहे. 8 वर्षापासून जास्तचा एक्सपिरियन्स आहे. 1 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना गाईड केलेले आहे आतापर्यंत. ठीक आहे? सगळे फीचर्स तुम्ही इथं बघू शकतात. न्यूटर्न ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, ज्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट्समध्ये पण पिन केलेली आहे. ठीक आहे? कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.